हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने एकूण 12 मागण्या 11 मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं। त्यातील प्रत्येक मागण्यांचं प्रश्न आणि आपण जे प्रश्न मांडले होते त्याचं उत्तर मंत्री महोदयांकडून आपल्याला मिळालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये ते शिक्षण मंत्री या पदावरती राहून आमच्या तर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या जाईल। आमच्या या बैठकीमध्ये चर्चेमध्ये त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं समाधान झालं आहे। सगळ्यांना नमस्कार, जय भीम। जय भीम। खरं तर आपल्या ज्या मागण्या मागवल्या गेल्या होत्या त्यात आमची चर्चा ज्यावेळेला झाली होती आपल्या सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या टीमसोबत आणि वरच्या स्तरावर भुसे साहेबांची स्वतः आणि तिकडे आंबेडकर साहेबांची सुद्धा त्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे। साहेबांचं शिक्षण क्षेत्रातलं जे काम आहे ते पूर्ण महाराष्ट्र बघतोय सकारात्मक आहे। पहिल्यांदा हा घोटाळा होण्यापूर्वीच कोणतरी उघड केला, पेपर कुठे कॅन्सल केली, जी की आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण त्या घोटाळ्यातल्या लोकांना शोधून त्यांना अटक वगैरे केली आहे आणि अजून पुढे जो तपास तो सोपवला गेला। जे निवेदन दिलं होतं 12 मुद्दे होते, प्रत्येक मुद्द्याचं उत्तर लेखी स्वरूपात दिलेलं आहे। आपल्या विभागाचाही आपण पाठपुरावा करू आणि दुसऱ्या विभागाशी संबंधित आहे त्याचंही आपण पाठपुरावा करू। दुसरी एक विनंती होती फीजच्या संदर्भातली आणि काही दिवशी आपली फीज जी आहे कॅटेगरीसाठी 700 रुपये आणि ओपनसाठी 1000 रुपये। एमपीएससी यूपीएससी 240 रुपये घेतो तर तुम्ही थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा। आपला तोंडी बोलण्यामध्ये तो विषय आलेला आहे, त्याची नोंद तेवढं केलं तर बरं होईल। बाकीचे जे तुमचे उत्तर आहेत त्याच्यामध्ये आम्ही सॅटिस्फाईड आहोत, त्यामध्ये काय अडचण नाही। टीईटीची पवित्र पोर्टलद्वारे ती आता पुढच्या महिन्यापासून सुरू होईल, जेणेकरून 2025चा जो मुद्दा होता तो निकाली तेच पुढे उत्तरमध्ये आहे। आणि फक्त हे जे सगळी करणारी खालची यंत्रणा आहे याच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवा म्हणजे पुढाच सगळं करायचं नाही। कारण करणार हे आणि शेवटी त्यांच्या नावाने थोडं ओळखलं जाणार। मी मूळ विषयावर परत एकदा रिपीट करतो, टीईटीच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये बिलकुल कोणालाही वेगळी केली जाणार नाही। उलट विभागाने स्वतःहून मागणी केली, याच्यामध्ये जो सापडेल त्यांना मोका लावायचा, मकोका की जेणेकरून असं चुकीचं काम कोण करणार नाही। आणि तुम्ही जर बघितलं असेल तर पोलीस डिपार्टमेंटने स्वतःहून हे शोधून काढलं आणि ती घटना घडण्याच्या आत हे एक्सपोज केलं। चांगलं काम केलं आहे पोलीस विभागाने आणि सभागृहामध्ये पण या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे। दोन्ही सभागृहामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं असतं आणि येणाऱ्या काळामध्ये या परीक्षा कशा पारदर्शक होतील म्हणून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी समिती पण गठीत केली आहे। आता ती समिती जी दिशा देईल त्या पद्धतीने पुढच्या परीक्षा कंडक्ट होतील आणि ही जी कार्यपद्धती होती ही मागच्या 25पेक्षा जास्त वर्षांपासूनची आहे। म्हणजे पेपर छापणं, ते डिस्ट्रीब्यूट करणं आणि ती परीक्षा कंडक्ट करणं आणि तुम्हाला प्रारूपमध्ये ते लिहून दिलं आहे आम्ही। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद ही स्वायत्त संस्था आहे, ती
त्या दिवशी पण तुम्हाला माहिती देताना सांगितलेलंच होतं. ती स्वायत्त संस्था आहे. त्याचं IAS रँकचा अधिकारी प्रमुख असतो आणि ते त्याने अतिशय कॉन्फिडेन्शियल ठेवायचं असतं की कुठे पेपर छापले जातात आणि त्याचं परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवणं, हे त्यांच्या लेवललाच ते कॉन्फिडेन्शियल ठेवणं ही त्याची जबाबदारी असते. ठीक आहे, आता या माध्यमातून सगळ्या गोष्टी सगळ्या देशाला पण कळवलं, ते आग्राला छापले जात होते अमुक. आपल्याकडे जर यंत्रणा नाही आहे ऑनलाईनच्या संदर्भात, आणि ती एक विनंती आहे, जर यंत्रणा नसेल आपल्या सरकारकडे प्रशासनाकडे, तर ते ऑफलाईन घेतलेल्या बऱ्या, जर यंत्रणा असेल तर घ्या, त्यात अडचण नाही आपली स्वतःची. जर नाही तर आपण टेंडरिंग करून एखाद्या प्रायव्हेट एजन्सीला दिलं तर परत ती त्याच्यामध्ये तेच करणार. बघा, या विषयावर ज्यावेळेस आमची चर्चा झाली, मी तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी विनंती केलेली आहे, नुसतं शिक्षण विभागाचीच परीक्षा नाही, सर्व डिपार्टमेंटच्या परीक्षा कुठेतरी एक तालुका जिल्हा पातळीवर परीक्षा केंद्रच उभं करायचं आणि त्या परीक्षा केंद्राच्या माध्यमातच सर्व डिपार्टमेंटच्या परीक्षा घेता येतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेच किंतून परंतु राहणार नाही. क्षणामध्ये आता सर्व ऑनलाईन सिस्टम आहे, क्षणामध्ये पेपर लॉन्च होईल. आणि आता माहिती आहे याला, आता याही परीक्षेमध्ये मला जी प्रश्नपत्रिका आहे 150 प्रश्न, तर प्रश्न तेच राहतील परंतु क्रम वेगळा राहील. मागच्या वेळेस माहिती दिली होती तुम्हाला. जे सिरीज मध्ये जे कोण बसलेले असेल, तर माझ्यासाठी जो पहिला प्रश्न असेल कदाचित दुसऱ्या क्रमांकाला 10व्या नंबरला राहील, तिसऱ्या क्रमांकाला बसलेल्याला तो 25 नंबरला राहील. म्हणजे हे सिस्टम ऑलरेडी आहे. म्हणजे आपल्या पक्षाचेही प्रमुख आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांपैकी एक माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना या संदर्भातलं माहिती कल्पना दिलेली आहे. आणि जसाही वेळ उपलब्ध झाला तर त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात मी स्वतः त्यांना इन्व्हाइट करून बैठक घेऊन त्यांचेही काही मुद्दे असतील, चांगल्या सूचना असतील, ती बैठक आम्ही घेणार आहोत. आणि दुसरी या निमित्ताने माझी विनंती आहे, मागच्या वेळेसही तुम्ही काही चांगल्या सूचना पण केलेल्या. मला वाटतं की त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये आणि गोरगरिबांच्या जे पालक आहेत त्यांच्या पाल्यांसाठी आपण या शिक्षण पद्धतीमध्ये आणखी काय चांगले बदल करू शकतो. तर अशा सूचना हे तर ठीकच आहे, परंतु त्या विषयांवर आपण जास्त फोकस करू. या सूचना करा जेणेकरून तुम्ही एक वाक्य खूप चांगलं बोलले होते, ते सभागृहात पण मी बोललो की दरी वाढते आहे. तुम्ही रेकॉर्ड काढा, याच गोष्टीमध्ये मी सभागृहात पण ते बोललेलं आहे. आणि आपल्या सर्वांच्यासाठी तो चिंतेचा विषय आहे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे अशा सूचना तुम्ही करा, त्या सकारात्मक पुढे नेऊ. संवेग विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने एकूण 12 मागण्या 11 मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं. त्यातील प्रत्येक मागण्यांचं प्रश्न आणि आपण जे प्रश्न मांडले होते त्याचं उत्तर मंत्री महोदयांकडून आपल्याला मिळालेलं आहे. त्यातल्या 5 ते 6 मागण्या ज्या प्रामुख्याने होत्या त्याचंही समाधानकारक उत्तर आलेलं आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये मंत्री महोदयांचं आणि सगळ्या डिपार्टमेंटने सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि आम्हाला अपेक्षा आहे बाकी राहिलेले जे काही मुद्दे त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकर होईल. काही मुद्दे पॉलिसी मेकिंगवर आहेत, धोरणात्मक मंत्रिमंडळ आणि सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स एकत्र आणून त्या भविष्यामध्ये पार पडतील अशी अपेक्षा या निमित्तानं बाळगतो. आणि आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. पेपर फुटी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बरीचशी आंदोलनं झाली. या आंदोलनाला घेऊन, या विषयाला घेऊन आम्ही देखील राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या घरावरती आंदोलन केलं होतं. आंदोलन केल्यानंतर आम्हाला मागील 4 तारखेला त्यांनी भेटीचं निमंत्रण दिलं. ते निमंत्रण स्वीकारून आमची मागील 4 तारखेला भेटही झाली. मात्र त्या भेटीमध्ये काही तोडगा निघाला नाही. परत आज आम्ही त्या भेटीमध्ये 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. 8 दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं.
भेटीसाठी बोलवलं असताना ते आंदोलन स्किप केलं. जर राज्याचे शिक्षण मंत्री आपल्याला भेटून ते प्रश्न सोडवू इच्छितात तर मग आंदोलनाची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचा समज आमचा सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीचा झाला. आज आम्ही बसून त्या मागण्या त्यांच्यासमोर मांडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आमच्या ज्या एकूण 12 मागण्या होत्या त्यामधील अर्ध्या मागण्या जवळपास त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 2-3 ज्या किचकट मागण्या आहेत ते विधानसभेमध्ये मांडून त्या देखील थोड्या दिवसामध्ये सोडून देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. थोड्या दिवसामध्ये ते विधिमंडळामध्ये त्या देखील मांडणार आहे. त्यामुळं हे आंदोलन आम्ही आजचं जे आंदोलन आहे ते स्किप केलं. आम्हाला असं वाटतं की या टीईटीचा पेपर फुटीचा घोटाळा असेल किंवा इतर परीक्षा फुटीचे घोटाळे यापूर्वी देखील आमचं असं म्हणणं नाही की फक्त दादा भुसे यांच्याच काळात झालं आहे. हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळात देखील झालेला आहे. आम्ही त्या दिवशी येत असताना भुसे साहेबांवरती आरोप तर आम्ही केलाच, मात्र त्याच्या आधी आम्ही वर्षा गायकवाडांवरती देखील आरोप केला होता. त्यांच्या काळात देखील हा पेपर फुटीचा घोटाळा झाला होता. त्यांनी देखील नैतिकता स्वीकारली नाही. मात्र पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं आहे की कुठेतरी शिक्षण मंत्री मंत्रालय आणि आपली कॅबिन सोडून बाहेर विद्यार्थ्यामध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी काम केलं, विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ते शिक्षण मंत्री या पदावरती राहून आमच्या तर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत. मात्र गावखेड्यातील तांड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या ज्या प्रामुख्याने ज्या मूलभूत अडचणी आहेत शिक्षण घेण्यासाठी त्या देखील ते लवकर सोडवतील. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.